सन 1818 मध्ये किल्ले रायगडावरती इंग्रजांनी ताबा मिळवला। त्यावेळी मात्र रायगडावरती त्यांना तसं काहीच सापडलं नाही, कारण की इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये रायगडावरती सिंहासन सापडल्याच्या कुठल्याच नोंदी नाही किंवा कुठेही उल्लेख नाही। जर आपण पाहायला गेलो तर इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये इतिहासात घडणाऱ्या घटनांची बारकाईने नोंद केलेली असते, किंवा सिंहासन वितळवल्याचीही मोगली कागदपत्रांमध्ये नोंद नाही। कारण इतकं भव्य सिंहासन जर मुघल, सिद्धी किंवा इंग्रजांच्या हाती लागलं असतं तर त्याची कुठे ना कुठेतरी नोंद नक्कीच मिळाली असती। कागदपत्रे गहाळ झाली असावीत असं जर आपण मानलं तरीही स्वराज्याचं इतकं बहुमोल सिंहासन कोणालाही मिळालं असतं तर त्याची एकच नोंद नसती, त्याच्या अनेक कागदपत्रांमध्ये नोंदी आपल्याला आढळल्या असत्या। मात्र एक शक्यता आहे की 1818 मध्ये जेव्हा इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतला त्यावेळी गडावर सुवर्ण सिंहासन नव्हतं। इतकंच काय तर मोगलांनीही रायगडावरती मिळालेल्या सुवर्ण सिंहासनाबद्दल कुठेही नोंद केलेली नाही, कोणताही पत्रव्यवहार उपलब्ध नाही। त्यामुळे आता जे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती नीट लक्ष देऊ नये का, कारण की रायगडावरील 32 मन सुवर्ण सिंहासनाचा सखोल अभ्यास करताना विविध पुरावे, विविध घटना, इतिहास अभ्यासकांची विविध मतं आणि उपलब्ध कागदपत्रे यांचा सारासार विचार करून आमच्या हे निदर्शनात आले की रायगडावरील रत्नजडीत 32 मन सुवर्ण सिंहासन हे कोणत्याही शत्रुपक्षाच्या हाती लागलंच नव्हतं। ते सुवर्ण सिंहासन आपल्या राजांचा पवित्र सिंहासन किल्ले रायगडच्या परिसरातच आहे, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, मात्र मी जे बोलत आहे ते खरं की खोटं ते तुम्हीच ठरवायचं आहे। मात्र आता जे मी माहिती सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐकायचे आणि नंतरच सारासार विचार करून ते ठरवायचं।